अनेक ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते हॉटेल चालकांना मिळत नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावरती अडचण निर्माण झालेली पाहायला मिळते। आपण पाहतोय की डेक्कन परिसरामध्ये नाश्त्याची सोय करण्यासाठी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती जे नाश्ता सेंटर चालवले जातात तिथं सकाळी नाश्ता करण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत असते। सध्या आपण पाहतोय की व्यावसायिकांकडे व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो मिळत नाही, त्यामुळे घरगुती सिलेंडर जो आहे तो मात्र खरं तर वापरावा लागतो, कारण अनेकांची नाश्त्याची सोय जी आहे आपण पाहतोय की या ठिकाणी नाश्ता चालकांकडून केली जाते। मात्र सध्या बाजारामध्ये सिलेंडर जो आहे तो मिळत नाही आणि त्यामुळे मोठी अडचण जी आहे ती खरं तर सर्वसामान्यांसहित हॉटेल चालकांना सहन करावी लागते। 2-2 दिवस रांगेमध्ये उभं राहून सुद्धा घरगुती सिलेंडर जे आहे ती मिळत नसल्याची तक्रार आहे। व्यावसायिक सिलेंडर मिळते का तुम्हाला? नाही, बंद झाले, बंद झालं। आता लोक तर येतात नाश्त्याला, त्यांची सोय करावी लागते, कसं ऍडजस्ट करतात? सिलेंडर झाल्यामुळे आता काय विषय नाही, बंद झाल्यामुळे जे आहे ते आपण करून दाखवतो। घरगुतीच वापरता? घरगुती मग आता काय विलाज नाही त्याला। ऑर्डर घेतली आहे ना तेवढीच रोखली हा. बाकी काय सेक्टर उठलं नाही बाकी. आता हे किती दिवस पुरेल पण? आता उद्या दिवस फक्त उद्या परत वापरतो. बंद क्लोज। म्हणजे आता ही जर समजा कदाचित सिलेंडर घरगुती जरी संपलं तरी सुद्धा मग आता ही चुलीवरती करता येत नाही। चुलीवरती नाही करतात, डायरेक्ट स्टॉप बंदच। आता आपण पाहतोय की चुलीवरती आपण पाहतोय की अशा पद्धतीचे साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत ते सध्या बनवता येत नाहीत। काका हे सांगा की डोश्यासाठी गॅस जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती लागतो, तुमच्याकडे सिलेंडर उपलब्ध होतात का? नाही ना, अजिबात नाहीये। आता 8 दिवसापूर्वी हा घेतलेला सिलेंडर आता तोच चालवतोय। या 2 दिवसामध्ये पुरेल एवढा गॅस आहे, नंतर आम्हाला दुकान बंद करावं लागेल। म्हणजे जर समजा सिलेंडर मिळालं नाही तर करायचं काय? करायचं काय मग? बंदच करावं लागणार। डोसा ही तर चुलीवरती होत नाही। कसं होणार? नाही होणार, याची सगळी प्रोसेसच वेगळी आहे याची, आणि त्यामुळे इथं चूल पण पेटवू शकत नाही किंवा तुमचं इंडक्शन वरती पण चालू शकत नाही, त्यामुळे ते काहीच करू शकत नाही। 2 दिवस पुरेल एवढा आमच्याकडे आता गॅसचा हे आहे, आणि 2 दिवसानंतर मग मात्र बंद करावं लागणार। आणि कस्टमरला पण आता ते माहिती पडलेलंच आहे ना। तुम्ही काय भाव बी वाढवलेत का? म्हणजे की काय? अजिबात नाही, अजिबात नाही। जेवढे आहे ते कस्टमर उलटे आम्हाला म्हणतात तुम्ही पैसे वाढवा, पण जोपर्यंत आतून अंतर्मनात येत नाही तो पण काहीच करू शकत नाही। हाय एक किमतीमध्ये आहे त्या किमतीमध्ये कस्टमरची सेवा करायची बस। आपण पाहतोय की अनेक नाश्ता सेंटर्सवरती भाव वाढलेले पाहायला मिळतात, मात्र नाश्ता सेंटरमध्ये जसेच्या तसे भाव आहेत आणि व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो मिळत नसल्या कारणामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर जो आहे तो खरं तर नाश्ता चालकांना करावा लागतोय। मात्र 1 दिवस पुरेल एवढा गॅस साठा शिल्लक आहे आणि ज्या दिवशी हे सिलेंडर संपतील त्या दिवशी मात्र दुकान जे आहे ते बंद करण्याची वेळ आमच्यावरती येईल, अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिकांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।